नरमसूत आणि मस्त झालाय. वा 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 छान. पण आज कसं काय केलंय? म्हणजे मला माहितीये तसं आपल्या घरात लता वहिनींना खूप आवडतात ढोकळे. तुम्ही त्यांच्यासाठी गेलेत ना, मला वाटलंच होतं. गेला ना तुमचा राग. आता सगळं चांगलं होणार बघा. मी देवापुढे ना साखर ठेवून आले. विजू मी लता वहिनींसाठी नाहीत बनवलेले ढोकळे, ह्यांच्यासाठी बनवलेत. जयंता भाऊजींसाठी? त्यांना कधीपासून ढोकळे आवडायला लागले? आज म्हणाले मला ढोकळा खावासा वाटतोय तर बनव, म्हणून बनवले. अय्या, मला वाटलं होतं तुम्ही वहिनींसाठी बनवलेत की काय. त्यांना आवडतात ना ढोकळे. आले, मी यांना देऊन येते ढोकळे. मामी सॉलिड आहेस तू. असे आवडून बाण मारत होतीस ना. वा. मग मम्मी कोणाची आहे? तरी म्हटलं बोलली कशी नाही. अरे ते तुला माहिती ना आता काय करायचं? हे ढोकळे लता मामीला नेऊन द्यायचे. वहिनी, वहिनी, काय झालं विजू, का ओरडतेस? वहिनी, आज सकाळपासून तुम्ही खालीच नाही आलात, रूम मध्येच होतात. मूड नाही माझा, बाहेर यावंसं नाही वाटत मला. मग तुमचा मूड ठीक करण्यासाठी ना माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. काय? ढोकळा? अगं विजू, कितीतरी दिवसांनी खूप काहीतरी छान घडणार आहे आपल्या घरात. घडतंय, ढोकळा आलाय माझ्या हातामध्ये. मला किती आवडतं तुला माहिती आहे ना. म्हणजे मी रोज रोज ढोकळा खाल्ला तरी कितीतरी दिवसांनी खाल्ला नाही असं निघतं माझ्या तोंडातून. कोणी केलंय? कुणी म्हणजे ते शैला वंसांनी केलाय ना. त्यांची फोडणी मी बरोबर ओळखते. त्यांनी खास तुमच्यासाठी केलाय. मी काय म्हणते वहिनी, त्या कितीदा तुम्हाला सॉरी म्हणतायत. तुम्ही नका ना ताणून धरू, सोडून द्या ना सगळं. या, हे काय, हे कोणी आणलं? ते आपले केळ्याचे पैसे कोणीतरी बुडवले म्हणून ह्यांनी रागाने त्याच्या वडिलांच्या खडावा घेऊन आले. काहीतरीच काय. हो, आता त्याच्यावरचा राग म्हणून बाथरूमला घालून जातात. भाऊजी पण ना, हे पण छान आहेत, मला आवडल्या. हा, मी नेऊ? घे की, विचारतेस काय? घे. नाही, ठेवून ये जा. तू खरं बोलतोस ना? अरे खरं खोटं काय करतेस शैला तू? मला सांग, आपल्या घरामध्ये तुझ्या एवढं देवदेव कोणी करतं का?